श्री स्वामी समर्थ। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बीड स्टिच कसे करायचे। मी डिस्टन्स ठेवून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे आणि एका प्रॉपर स्ट्रेट लाईनमध्ये ते कसे स्टिच करायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर आता आपण सिक्वेन्स बघणार आहोत कसे स्टिच करायचे। सिक्वेन्स स्टिच करण्याचे 3 प्रकार आहेत, तर ते मी तिन्ही टाईप मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे। तर इथे आता मी फर्स्ट टाईप तुम्हाला सांगण्यासाठी घेतलेला आहे। तर इथे मी गोल्डन कलरचे सिक्वेन्स घेतलेले आहेत, तुमच्याकडे ज्या कलरचे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। तर इथे आधी मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे। तर त्या नायलॉन थ्रेडने आपल्याला आधी काय करायचं आहे, नीडलमध्ये आधी आपल्याला थ्रेड पकडायचा आहे। त्याच्यानंतर सिक्वेन्स आहे तो आपल्याला नीडलने खालच्या बाजूला घ्यायचा आहे, म्हणजे धागा वरच्या बाजूला आणि सिक्वेन्स खालच्या बाजूला असं आपल्याला करायचं आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते आता। तर इथे आता मी नीडलमध्ये थ्रेड घेतलेला आहे आणि आता सिक्वेन्स मी वरच्या बाजूला घेतलेला आहे। वरच्या बाजूला घेतल्यानंतर जो मधला होल आहे त्या होलमध्ये आधी आपल्याला स्टिच मारून घ्यायचं आहे, जे की मी इथे आता मारलेलं आहे। ते मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, सिक्वेन्सची जी खालची बाजू आहे तिथे एक आपल्याला स्टिच मारून घ्यायचं आहे। तर आता मी पुन्हा दाखवते मी कसं केलं आहे। तर इथे मी आता निडलमध्ये थ्रेड घेतला, त्याच निडलने मी सिक्वेन्स मागे ओढल्यानंतर मी त्या मधल्या होलमध्ये एक स्टिच मारली। स्टिच मारल्यानंतर पुन्हा मी सिक्वेन्सच्या खालच्या बाजूला अजून एक स्टिच मारली। जर नीट लक्ष देऊन पाहिलं स्टार्ट टू एंडपर्यंत, तर तुम्हाला तिन्ही टाईप्सचे कसे डिझाईन करायचे, कसे स्टिच मारायचे ते तुम्हाला समजेल जर तुम्ही लक्ष देऊन नीट बघितलं तर। कारण समजण्यासाठी खूप सोपं आहे आणि तुम्हालासुद्धा लगेच जमेल स्टिच करण्यासाठी। तर इथे आता सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। निडलमध्ये थ्रेड घ्यायचा आहे, पुन्हा सिक्वेन्स घ्यायचा आहे। सिक्वेन्सच्या मधला जो होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक स्टिच मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सिक्वेन्सच्या खालच्या बाजूला एक स्टिच मारून घ्यायचा आहे। तर मी हे सिक्वेन्स कसे स्टिच केले ते तुम्हाला समजलंच असेल। तर आता आपली सिक्वेन्सची लाईन पूर्ण झालेली आहे। तर आता आपण ह्याला नॉट मारून घेणार आहोत। तर नॉट मारण्याआधी मी सिक्वेन्सच्या खाली अजून एक स्टिच मारली आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण स्ट्रेट लाईनमध्ये सिक्वेन्स आलेले आहे आणि अजिबातच मध्ये गॅप वगैरे ठेवायची नाही आहे। प्रॉपर लाईनमध्ये आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आहेत। तर इथे आपली सिक्वेन्सची एक लाईन झालेली आहे आणि मी नॉटसुद्धा मारलेलं आहे। तर आता मी तुम्हाला दुसरा टाईप दाखवते। तर दुसरा टाईपसुद्धा सेम घ्यायचा आहे, फक्त थोडं चेंज आहे। तर चेंज काय आहे, तर आपल्याला जो सिक्वेन्स मी घेतलेला आहे सेम जशी आपण पहिली प्रोसेस केली आहे सेम तशीच प्रोसेस करायची आहे। फक्त काय करायचं आहे, आपल्याला सिक्वेन्सला सिंगल स्टिच मारायचे आहे। म्हणजे काय करायचं आहे, तर मी इथे तुम्हाला आता दाखवलेलं आहेच। तर आता मी एक सिक्वेन्स घेते आहे, निडलमध्ये मी थ्रेड घेतला, त्याच्यानंतर त्याच निडलने मी सिक्वेन्स वरती नेला आणि वरती नेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला पूर्ण जो फर्स्ट आपला सिक्वेन्स आहे त्याच्या पॉईंटपर्यंत आपल्याला सेकंडवाला सिक्वेन्स न्यायचा आहे। तर इथे मी तुम्ही पुन्हा दाखवते। पुन्हा मी तो वरती नेल्यानंतर आपल्याला तिथे एक स्टिच मारायची आहे। फर्स्ट याला आपण 2 स्टिच मारत होतो, तसं इथे आपल्याला सिंगल स्टिच मारायची आहे। तर इथे मधल्या होलमध्ये आपल्याला स्टिच मारायची आहे। तर आता इथे पुन्हा मी एक सिक्वेन्स घेतला, निडलमध्ये थ्रेड घेतला, सिक्वेन्स मी पुन्हा वरती नेल्यानंतर आपल्याला सिक्वेन्स एकावरती एक असा स्टिच करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एकावरती एक असा मी स्टिच मारून घेतलेला आहे। तर इथे एकावरती एक असं आपल्याला सिक्वेन्स लावून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी सिक्वेन्स वरती नेल्यानंतर पुन्हा होलमधून मी एक स्टिच मारून घेतलेला आहे। पुन्हा मी एक सिक्वेन्स घेतला, निडलमध्ये थ्रेड घेतला, त्याच निडलने मी सिक्वेन्स वरती नेल्यानंतर खालून धागा आपल्याला ओढून घ्यायचा आहे। ओढून घेतल्यानंतर एक आपल्याला स्टिच मारायची आहे का पुन्हा सेम प्रोसेस। तर इथे दुसरं टाईपसुद्धा मी तुम्हाला नीट सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ते समजलंसुद्धा असेल। तर हे झाल्यानंतर लास्टला काय करायचं आहे, खालच्या बाजूचा जो सिक्वेन्स आहे त्या खालच्या बाजूला आपल्याला एक पहिले स्टिच मारायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे नॉट मारायची आहे। तर तुम्ही बघू शकता पहिली लाईन आणि दुसरी लाईन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। स्टिच सेम आहे, फक्त थोडंफार चेंजेस आहेत आणि तुम्ही बघू शकता की डिझाईन पूर्ण चेंज झालेली आहे। तर आता आपण तिसरी लाईन बघणार आहोत।
तर इथे सुद्धा मी निडलमध्ये थ्रेड घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी सिक्वेन्समधनं एक स्टिच मारून घेतलेला आहे आणि हा सिक्वेन्सच्या होलमधनं स्टिच मारल्यानंतर हा जो थ्रेड आहे त्या थ्रेडमध्ये आपल्याला बीड टाकायचा आहे. तर इथे मी शुगर बीड घेतलेला आहे. शुगर बीड टाकल्यानंतर काय करायचं आहे, सिक्वेन्सचा जो खालचा भाग आहे तिथे आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे, जसं की मी इथे तुम्हाला स्टिच मारून दाखवलेली आहे सेम अशी. तर आता पुन्हा मी तुम्हाला दाखवते. पुन्हा मी इथे एक सिक्वेन्स घेतला, पुन्हा मी निडलमध्ये थ्रेड घेतली, पुन्हा मी तो सिक्वेन्स वरती नेल्यानंतर त्या होलमधनं मी पुन्हा एक स्टिच मारली. स्टिच मारल्यानंतर जो थ्रेड आहे त्या थ्रेडमध्ये आपल्याला शुगर बीड ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये शुगर बीड ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला सिक्वेन्सच्या खालच्या बाजूला स्टिच मारून घ्यायचं आहे. तर पहिल्या ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल की सेपरेट आपण स्टिच केलेलं आहे, म्हणजे एका खाली एक असे आपण सिक्वेन्स स्टिच केलेले आहेत. दुसरी लाईन जी आहे ती आपण एकावर एक अशी स्टिच केलेली आहे, म्हणजे एकावर एक आपण जसे सिक्वेन्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर थर्ड जो टाईप आहे तो आपल्याला आधी सिक्वेन्स स्टिच करायचा आहे आणि जो त्या होलमधनं आपण जो स्टिच करू तो जो थ्रेडवरती निघेल त्या थ्रेडमध्ये आपल्याला एक बीड ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग सिक्वेन्सच्या खालच्या बाजूला आपल्याला स्टिच मारून घ्यायचं आहे. तर इथं सेम प्रोसेस करायची आहे. तुम्ही ह्या तिन्ही डिझाईन तुम्ही ब्लाऊजवर किंवा कुर्त्यावर पाहिल्याच असतील. कुर्त्यावरती किंवा आपल्या ड्रेसवरती सुद्धा या अवेलेबल असतात. तर त्या कशा करायच्या असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर आता तुम्हाला समजलंच असेल की सिक्वेन्स कसे डिझाईन केले जातात कुर्त्यावरती. तर इथे आता पुन्हा मी एक सिक्वेन्स घेतला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बीड टाकून पुन्हा इथे मी स्टिच केलेलं आहे. मी तुम्हाला जे जे सांगेन त्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला नक्कीच जमेल. तर ही डिझाईन तुम्ही शिकण्यासाठी तुम्ही तुमचं नाव बनवा किंवा फूल बनवा किंवा सर्कल काढून तो तुम्ही स्टिच करा किंवा आणखीन कोणती डिझाईन काढून तुम्ही स्टिच करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता की आपले तिन्ही टाईप्स मी इथे दाखवलेले आहेत तुम्हाला. एक स्ट्रेट लाईनमध्ये आलेले आहे, एक आहे ते एकावर एक अशी आपण सिक्वेन्स लावलेली आहे आणि एक सिक्वेन्स आहे ती त्याच्यामध्ये आपण बीड यूज केलेला आहे. तुम्ही कोणताही बीड यूज करू शकता. तर आज मी तुम्हाला सिक्वेन्स कसे स्टिच करतात 3 टाईप्समध्ये ते दाखवलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर इथे मी तुम्हाला 3 टाईप्समध्ये सिक्वेन्स बीड कसे स्टिच करतात ते दाखवलेलं आहे. तर आजपुरतं एवढंच, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.